पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आपण नालासोपारा येथे सिद्धिविनायक सामाजिक सेवा संस्था यांच्यामार्फत स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नेत्र तपासणी होणार आहे मोफत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे कशा प्रकारे अजून कोणते कोणते उपक्रम राबवतात आणि आणखीन काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर, सर्वप्रथम महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते। आम्हाला सांगा ह्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन कोणते कोणते उपक्रम राबवता? पहिल्यांदा मी न्यूज चॅनल महाराष्ट्र सुपरफास्ट या न्यूज चॅनलला मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्यापर्यंत तुम्ही पोचलात। आणि आमचं हे जे उपक्रम आहेत जे की दरवर्षी आम्ही राबवतो, गेल्या वर्षी आम्ही मोफत आरोग्य तपासणी घेतली होती आणि यावर्षी आम्ही मोफत नेत्र तपासणी घेतली आहे। तसंच या माध्यमातून ही जी आपल्या न्यूज चॅनलमार्फत ही आमची सामाजिक सेवा संस्थेची जी आमची जी जनसेवा आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल। आणि अजूनही आमच्या पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही दुसरा कोणता कॅम्प घेऊ तेव्हा अनेक लोक आमच्यापर्यंत पोचतील। आणि ह्या जी जनसेवा आहे आम्ही जो छोटासा उपक्रम घेतला म्हणजे म्हणतात ना एक खारीचा वाटा आहे जनसेवा आम्ही करतोय ती तुम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी होईल। त्यामुळे मी आपल्या न्यूज चॅनलचं मी आभारच मानतो। सिद्धिविनायक सामाजिक सेवा संस्था नेहमीच लोकांसाठी कार्य करत असते। मग आम्ही आमच्या बिल्डिंगपुरतंच मर्यादित राहत नाही, तर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आमचे कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरतात आणि त्यांना घेऊन येतात आणि त्यांना जे आम्ही उपक्रम राबवतो त्याची माहिती देतात आणि आमच्याकडून जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढी आम्ही सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। आणि ह्याच्यासाठी मी आमची जी कमिटी आहे, आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, ह्या सर्वांचेच मी आभार मानतो। कारण तुम्ही आता बघायला गेलात तर सध्या माणुसकी हा विषय राहिला नाही, परंतु सिद्धिविनायक सामाजिक सेवा संस्था आपल्या ह्या उपक्रमामधून माणुसकी हा विषय जपण्याचा प्रयत्न करते। आणि यावर्षीप्रमाणेच नाही तर आम्ही दरवर्षी आमच्या परीने जेवढे आम्हाला जनसेवा करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। तर आपण जाणून घेऊया त्यांच्या सहकाऱ्यांकडून की त्यांना ह्या बाबतीत कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून आणि त्यांचा प्रतिसाद कसा आहे लोकांप्रती। नमस्कार सर, मला सांगा की कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या लोकांकडून ह्या बाबतीत? आम्ही आता 2-3 वर्ष जो हा कार्यक्रम राबवतो जनसेवेचा, त्यामध्ये म्हणजे चांगला प्रतिसाद भेटला। पहिल्यांदा पण आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि दुसऱ्या वर्षी पण, आता हे आमचं 3रं वर्ष आहे आणि चांगलं। आणि आमचं म्हणजे आमची कमिटी आहे ती पण चांगलं कार्य करते, म्हणजे असं नाही की मी घरी आहे असं काही नाही, सगळे आपलं मानून सगळ्यांना जे बोलवतात आणि सहकार्य करतात, एवढंच मी बोलतो। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय तर ही सोसायटी आहे आणि ही सोसायटी मिळून लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि असे नवीन नवीन उपक्रम ते नेहमी राबवत असतात आणि तुमचाही त्यांना प्रतिसाद लाभू देत। तुम्हालाही जी गरज लागेल ते इथे येऊन म्हणजे मोरेगाव नालासोपारा येथे ही सेवा ते देत आहे, तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्या। कॅमेरामन तुषारसह मी मनाली करण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज।